नमस्कार मंडळी. जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सर्वात आधी मला सांगा, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही? आवडत असतील तर नक्की कमेंट्स करून येस म्हणून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर जास्त वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया. जसं की आपला प्रत्येक विषय असतो की व्यवसायासंदर्भात आपला महिला उद्योजक घडवण्याचा प्रयत्न आहे, त्याच संदर्भात आपले विषय असतात. सो आजचा टॉपिक आहे, तुम्हाला टायटल बघून कळलेलंच आहे की कशाबद्दल बोलते. आणि मी तुम्हाला सांगते की मी ज्या व्हिडिओ बनवते त्या आत्तापर्यंत कोणत्याही गोष्टीवरती नाही बनवत की ज्या मी प्रत्यक्षात केल्याच नाही आहेत, बघितल्याच नाही आहेत त्याच्यावरती बनवते, असं जराही हे नाही आहे. मी जे बनवते, व्हिडिओज बनवते ते मी स्वतः करते किंवा मला त्याच्यातून अनुभव आले ते मी तुमच्यापर्यंत शेअर करते. तर तुम्ही बोलाल की ताई मग तुम्ही आता शिवण क्लास पण करता का? तर हो, माझ्या घरी शिवण क्लासची मशीन आहे. मी आत्तापर्यंत स्वतःची ब्लाऊज मारते, म्हणजे मी स्वतः घालते ती ब्लाऊज. मला माहिती आहे की त्याची शिलाई बाहेर कुठेतरी तुम्हाला 500, 600, 700 शिलाई द्यावी लागते. मग मी ते 500-600 रुपये वाचवते, याचाच अर्थ मी ते कमावते. सो मी माझी ब्लाऊजं, माझ्या मम्मीची ब्लाऊजं मी शिवायचे. आणि आत्ता वडापावचं वगैरे ज्या वेळेला बंद होतं, सासू इथे नव्हती, त्यावेळेला पुन्हा एकदा असतं की घरातून माझी कामं काय असतात, मी एकदा त्यांना माल दिला की ती लोकं त्यांची कामं करतात. त्याच्यानंतर पण माझ्याकडे काही मुलांमधून वगैरे फ्री वेळ निघतो म्हणजे वेळ निघत नाही, आपल्याला काढावा लागतो. सो मी त्याच्यामधून पण अर्धा 1 तास वेळ काढून आता ब्लाऊजं, म्हणजे मी याच्या आधी पण ब्लाऊजं शिवायची, बट मी बाहेरची कोणाची घ्यायची नाही. सो मी आत्ता ती पण घेते, स्टार्ट केलं आहे. मी तुम्हाला दाखवेलच. पण एक आहे, म्हणजे मी तुम्हाला त्या अनुभवावरून सांगते की एक ब्लाऊज आज प्रिन्स कट, म्हणजे आता जे शिलाईवाले असतील तर त्यांना माहितीच असेल. तुम्ही पण कमेंट्स करून नक्की सांगा. म्हणजे जर माझी व्हिडिओ कोण शिलाई बनवणाऱ्या बघत असतील तर नक्की तुम्ही कमेंट्स करून सांगा की आपल्या या मैत्रिणींना की खरंच शिलाईमधून चांगलं प्रॉफिट आहे. आता समजा की मी एखादं ब्लाऊज शिवते 500 रुपयाचं, त्याला जरा डिझाईन वगैरे काय करायचे असेल, 500 रुपये मी जर त्याची शिलाई सांगितली तर मला खर्च किती आहे? 25 रुपये तुम्हाला अस्तर वगैरे घेऊन यायचं आहे आणि रीळ, म्हणजे एक 25 रुपये खर्च आहे. जास्तीत जास्त आपण 30 रुपये खर्च पकडूया त्याला, त्या बनवायला मटेरियलला. आणि त्याच्यावरची जी आपली मेहनत आहे त्याचा आपल्याला बेनिफिट मिळणार आहे. मग एक ब्लाऊज शिवायला तुम्हाला वेळ किती लागतो? कटिंगला नवीन असलात तरी अर्ध्या तासाच्या वरती लागणार नाही, नवीन असलात तर. एक सांगते. आणि जुने आहेत त्यांना तर काय वेळच लागत नाही, पटापट कटिंग होतं, कारण की आता साईज सगळ्यांच्या डोक्यामध्ये बसलेल्या असतात. सो नवीन असाल, तुम्ही यूट्यूबवरती बघून वगैरे करत असाल तर तुम्हाला अर्धा तास लागेल, असं मी एक्स्ट्रा टाईम सांगते. आणि स्टिचिंगसाठी पण एक्स्ट्रा टाईम देते की तुम्हाला 1च्या जागी 2 तास पकडा की तुम्हाला स्टिचिंगसाठी लागतील. म्हणजे एवढे लागणार नाहीत मुळात, पण मी तुम्हाला एक्स्ट्राच टायमिंग सांगते. समजा स्टिचिंगला 2 तास गेले आणि कटिंगला अर्धा तास गेला, तरी 2.5 ते 3 तासामध्ये, भारी 3 तासांमध्ये घ्या. 3च्या जागी जरी 4 तास पकडलात ना, हळूहळू जरी करायला, तरी 4 तासामध्ये तुम्ही 450 रुपये प्रॉफिट आरामात कमवू शकता. हो की नाही नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी अनुभवावरून व्हिडिओ बनवते, हे मी तुम्हाला आधी पण सांगते की मी कटिंग करते, मी शिवते, त्याच्यावरून मला कळतं की एवढ्या वेळेमध्ये एवढी गोष्ट होऊन जाते. आता तुमचे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की ताई घरातून काहीतरी काम सांगा, घरातून काहीतरी काम सांगा. प्रत्येक वेळेला मी जे इकडे काम करते, म्हणजे स्टोन लावायचं असेल ते तुमच्या इकडे मिळेलच असं नाही ना. आता म्हणजे मला बऱ्याच ठिकाणावरून कमेंट्स आले होते, संभाजीनगर, कोल्हापूर, इचलकरंजी, बीड वगैरे, पुण्यावरून बरेचसे येतात, खूप गोव्यावरून पण येतात, बँगलोरवरून पण येतात. मग आता तिकडं हा जो माझ्या इकडचं काम आहे ते तिकडे पोहोचू शकत नाही. मग तुम्ही हे का नाही करत आहात? म्हणजे माझी जी मशीन आहे ना, 8-9 वर्षापूर्वी मी घेतलेली आहे. मग फक्त आणि फक्त 2,000 रुपये मी मध्ये इन्व्हेस्टमेंट केले. आता 2,000 रुपये कुठले? तर 2,000 रुपये सेकंड हँडमध्ये मी मशीन उचलले. आता जर तुम्ही नवीन उचलताय तर एक 8-9 हजारापर्यंत पण चांगली मशीन मिळून जाते. विथ फॉल विडिंगचे घेतलात तरी पण बेस्ट आहे, कारण की दिवसाला 2-3 जरी साड्या तुम्ही फॉल लावून दिलात तरी आरामामध्ये तुम्हाला 200 ते 300 रुपये घरातून सुटतात. मुलांना सांभाळून, घर सांभाळून, म्हणजे एक गृहिणी एक व्यावसायिका पण बनू शकते, प्लस एक गृहिणी पण बनू शकते. माझं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे
की एखाद्याकडे एखादी गोष्ट असेल तर त्याच्यावरतीच सगळ्यांनी डिपेंड राहू नका. तुम्हाला कमवायचे आहेत तर तुम्ही अनेक मार्ग शोधा. म्हणजे जसं की मी स्टिचिंगचं सांगितलं, मी जेवणाचं पण सांगितलं. जर कोणाला चांगलं जेवण बनवता येत असेल तर त्याच्यावरती मी तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवून देईल की मार्केटिंग कशी करायची, टिफिन कसे आपल्याकडे घ्यायचे. याच्यावरती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये जर हो टाकलात की तुम्हाला टिफिनच्या किंवा पोळी भाजीची डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे तर मी तुम्हाला ती पण बनवून देईल, कारण की मी तेही केलेलं आहे. आता तुम्ही बोलाल की मी सगळंच केलं आहे का? हो. तर मला सगळं शिकायला आवडतं. माझं पार्लर झालेलं आहे, माझं टेलरिंग झालेलं आहे. टेलरिंग म्हणजे मी असं जास्त काही कोर्स नाही केला आहे. एक माझी फ्रेंड आहे, तिच्याकडे शिकायला गेले होते 15-20 दिवस. पण आत्ता मी जे शिवते वगैरे ते मी यूट्यूबवरती बघून वगैरे स्वतः शिवते. थोडं कुणीतरी आपल्याला प्रॉपर समोरासमोर शिकवलं तर मग डोक्यात जातं. मग शिवण क्लास जर समजा किती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागेल ह्या बिझनेससाठी, आणि न कळण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे आता तुम्ही बघू शकता, आपण बऱ्यापैकी शिकलेलो आहोत. म्हणजे 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे. 12वीच्या खालती तरी आता शक्यतो कोण नसतंच. तरी पण ठीक आहे, 10वी असलं तरी काही हरकत नाही. पण पहिल्यातल्या काळामध्ये 7वी 8वी शिकलेल्या महिला टेलरिंग क्लासेस करायच्या आणि छानपैकी ब्लाऊज शिवायच्या. म्हणजे आपण एवढ्यापैकी तरी शिकलेले आहोत की ॲटलीस्ट एखादा माणूस आपल्याला 1 महिना जर एखादी गोष्ट शिकवत असेल तर ती तुम्हाला कळली पाहिजे. आणि मला वाटत नाही आहे की ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे जर तुम्ही 15-20 दिवस जरी क्लासला गेलात ना, बेसिक गोष्ट जरी शिकलात तर आपल्याकडे सोशल मीडियाचे एवढे छान वरदान आहे, यूट्यूब आहे की तुम्ही त्याच्यावरती बघून आरामात शिकू शकता. सांगण्याचं तात्पर्य मैत्रिणींनो एवढंच आहे की एखाद्या गोष्टीवरती डिपेंड राहू नका की मला घरातूनच काम पाहिजे, मला ते स्टोन लावायचं भेटतं ना तेच पाहिजे, मला राख्या बनवायचं भेटतं तेच पाहिजे, मला कंदील पॅकिंगचं भेटतं तेच पाहिजे. तुम्ही बघू शकता यूट्यूबवरती आपले बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत ज्यांनी टेलरिंगपासून सुरुवात केली आणि आता ते यूट्यूबवरती पण लाखो रुपये कमवतात, करोडो रुपये कमवतात. फक्त आणि फक्त साध्या मशीनवरती त्यांनी स्टार्ट केलेला व्यवसाय आहे. फक्त एवढंच आहे, व्यवसाय कोणताही असून द्या, आपल्यात करण्याची जिद्द पाहिजे. काही मैत्रिणी बोलतात की मला मशीनवरती येत नाही. तुम्ही स्वतःहून प्रयत्न केलात आहे का? 1 तास बसा, रोज 2 तास बसा, 3 तास बसा, तुम्हाला नक्की मशीनवरती काम जमेल. पण तुमच्यामध्ये ती शिकण्याची इच्छा पाहिजे. आपल्याला पहिल्यापासूनच सगळं रेडीमेड पाहिजे की मला कुठून तरी कोणतरी असं घरात काही काम आणून देईल का? मग मी ते काम करेन. पण मला हे जमणार नाही. म्हणजे कोणी राग मानू नका, मला कोणाला दुखवायचं नाही. पण एक सवय झालेली आहे की रेडीमेड कोण काम देतंय का? स्वतःतलं पॅशन ओळखून, स्वतः स्ट्रगल करून तुम्हाला स्वतःची ओळख घडवायची नाही आहे. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? माझ्याकडे तुम्ही कामं मागता, मग त्याच्यामध्ये एवढे पैसे नाही आहेत. दिवसाला काय तुम्ही भारी-भारी ₹100 काम करू शकता, त्याच्यावरती काहीच काम करू शकत नाही, मी हे सांगते. पण हे कोणासाठी आहे? ज्यांच्यासाठी काहीच ऑप्शन नाही, ती लोकं करू शकतात. पण तुम्ही ह्या सगळ्या कामावरती का डिपेंड राहताय? तुम्ही याच्यापेक्षा पण काहीतरी बेस्ट करू शकता. तर त्याच्यामध्ये ट्राय करा ना, त्याच्यामध्ये तुम्ही शिका ना. तर मी खरंच सांगते, टेलरिंगचा विचार करा पुन्हा एकदा. कारण की फॅशन कितीही अपडेट झाली तरी पण ह्या गोष्टी बेसिक आहेत. म्हणजे कितीही गोष्टी रेडीमेड मिळून दे. म्हणजे आता तुम्ही बघता की ब्लाऊज रेडीमेड मिळतात, ड्रेस रेडीमेड मिळतात. तर रेडीमेड मिळायसाठी पण ते कुठेतरी स्टिच करावे लागतात, शिवावे लागतात. सो हा विचार करा की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे शिवणकाम हे कधी न बंद होणारं काम आहे. सो प्लीज माझं एकच रिक्वेस्ट आहे सगळ्या ताईंना की तुम्हाला थोडं तरी त्याच्यामध्ये आवड असेल तर नक्की ट्राय करा. बऱ्याच माझ्या मैत्रिणी अशा आहेत जे सबस्क्रायबर आहेत, ज्या शिवण क्लास करतात तरी त्या मला विचारतात की ताई आम्हाला घरातून काय काम मिळेल का? तुम्ही ऑलरेडी जे करताय ते बेस्ट आहे. तुम्ही जे करताय ना ते खरंच खूप बेस्ट आहे. त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही इम्प्रूव्हमेंट करा. म्हणजे काहीतरी अजून बनवायला शिका त्याच्यामध्ये, की म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही पर्स बनवू शकता, ज्या सेलिंगसाठी उपयोगी होऊ शकतात. हेअर बँड्स बनवू शकता. म्हणजे जे करताय ना त्याच्यामध्ये तुम्ही शोध लावा. आणि यूट्यूबवरती तर सगळंच आता मिळतं. यूट्यूबवरती कोणतीही गोष्ट तुम्ही टाकलात की हे कशी बनवायची तर तुम्हाला लगेच त्याचे व्हिडिओ येऊन जातील. सो मी पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करते की इकडे-तिकडे कामं शोधण्यापेक्षा ना, जे तुमच्याकडे आहे ना त्याच्यावरती जास्त फोकस करा. आणि ज्यांच्याकडे मशीन नाही आहे, सेकंड हँडमध्ये कुठेही 1-2 हजार रुपयामध्ये, 2-3 हजारामध्ये मशीन मिळतात. दुकानांमध्ये पण मिळतात. नसतील, जर नवीन घ्यायची तुमची कॅपॅसिटी असेल तर 7-8 हजार रुपयामध्ये मशीन घेऊन 1 महिन्याभरासाठी, मला वाटतं आमच्या इकडे काहीतरी ₹1000 क्लासेस आहेत. पण ऑनलाईन पण 500-700 किंवा ऑनलाईन यूट्यूबवरती तर फ्रीमध्ये पण आहेत.
पण तुम्हाला सुरुवात जर काहीच येत नसेल तर पाय मारणं कसं काय, सुईमध्ये कसं धागा टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक शिकायच्या असतील तर एक महिनाभर 500-600 रुपये देऊन बाहेर कुठे पण जरी तुम्ही शिवण क्लासचा क्लास लावलात तरी पण महिनाभराच्या आत मी तुम्हाला सांगते की तुम्हाला ती गोष्ट बेसिक जमून जाईल. आणि त्याच्यानंतर आपलं यूट्यूब आहेच तुम्हाला प्रत्येक गोष्टी दाखवणं, कसं काय करायचं आहे, कसं नाही करायचं आहे. आत्ता माझ्याकडे एक ब्लाऊज आलं आहे त्या वहिनींचं, त्याचे स्लीव्ज आहेत ना ते बलून्समध्ये आहेत, म्हणजे जे फुगेवाले असतात ना प्लेट आणि ते टाईटवाले आहेत ना त्यातलं आहे. आता ह्यातला ब्लाऊज मी कधीच शिवला नाही आहे. मग त्यांनी मला विचारलं की तू शिवशील का, तर मी नाही बोलले. कारण की यूट्यूबवरती सगळंच भेटतं आणि ट्राय करणं, मुळात आपल्याला ते जमतंय की नाही हे तुम्हाला केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही ती गोष्ट कराल तेव्हा कळेल. मी जर त्यांना डायरेक्टली बोलली की नाही वहिनी सॉरी, मला त्यातलं काही ब्लाऊज शिवलं नाही, मला जमणार नाही, तर आयुष्यात तुम्हाला ते ब्लाऊज कधीच जमू शकत नाही. पण मला माहिती आहे की मी आज त्यांचं ब्लाऊज शिवलं तर माझ्यामधला आत्मविश्वास आहे तो वाढेल आणि सेकंड टाईम मी त्यातलं काय अजून कोणत्याही प्रकारचं वेगळं ब्लाऊज आलं तरी पण मी आरामात शिवू शकते. ऑलमोस्ट मी ते शिवलं आहे, स्लीव्ज वगैरे पण झालेत, थोडीशी फिनिशिंग बाकी आहे. सो झालं, म्हणजे मी डन केलं ना, मी करू शकते. सो असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये पाहिजे. माझी हीच इच्छा आहे की प्रत्येक मैत्रिणींनी स्वतःला प्रूव्ह करण्याची एकही संधी सोडू नका आणि मुळात तुमची फॅमिली असेल, तुमचा नवरा असेल, आई-वडील असतील, कोणावरती डिपेंड राहू नका. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि प्लीज छान छान कमेंट्स करा. मी तुमच्या कमेंट्सची वेट करत असते आणि जर तुम्हाला आवडला असेल तर समोरच्याला पण शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.